जीवनामध्ये दुःख हे अपयश आहे, अधिकाराचं काहीतरी गमावलं गेलंय, अधिकाराचं काहीतरी सुटलं गेलंय, कर्म करून फळ भेटलं नाहीये, ज्याच्यावर अधिकार होता ते सुद्धा नाही भेटलं. आपका सपना इतना बड़ा है तो भगवान चैलेंज भी उतना ही देंगे ना बॉस. पंगा ही वैसा लिया है ना तो फिर चैलेंजेस भी उतने आएंगे और जितना बड़ा संघर्ष होगा ना बॉस उतनी बड़ी जीत होने वाली है. ज्यांना आज बघितलं तर अक्षरशः मरणासाठी डॉक्टरने 3 महिने दिलेत तरी पण ते जागतात. स्वतःला देवाने ज्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला दिलंय ना ती राईट परफेक्ट सिच्युएशन आहे उंच गगन भरारी घेण्यासाठी. ये सब कर्म है, प्रारब्ध है, भाग्य है. लढो इसके साथ, भागो मत, दौड़ो मत, सामना करो. स्वतःला कंपेअर नाही केलं पाहिजे. कंपॅरिझन फार धोकादायक आहे. चिकू कधी आंब्याशी कंपॅरिझन करतो का? आंबा कधी सीताफळाशी कंपॅरिझन करतो? नाही, कंपॅरिझन नाही करत. युनिव्हर्स आहे ना. बाजरी ज्वारीला म्हणते का बघ तू तर छोटी आहे मी मोठी आहे म्हणते का? असं नाही. या बी सुद्धा कंपेअर करत नाही, पशु पक्षी सुद्धा कंपेअर करत नाही, झाडं सुद्धा कंपेअर करत नाही. पण एक दिवस कावळ्याची सटकली आणि कावळा एक ऋषी पशी बसले होते. ऋषी तपस्या करत, कावळा तिथं काव 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 करत गेला. काय ओरडतो म्हणले, लई टेन्शन आहे म्हणले. काय काय देव असं आहे कसं? हे मला कलर दिलाय सगळा काळा, हा कोणी माझ्याकडे बघत पण नाही, कसा दिसलो किती धुतलं तरी मी काळाच, काय करू? का कोणीच नाही, काळा 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 कावळा. कोणी मला यूज पण करत नाही, कोणी मला पाळीत पण नाही, कोणी मला फोटो सुद्धा काढत नाही. हो म्हणले काय इच्छा आहे? ते म्हणले मला बदक बनायचे. काय बनायचे? ते म्हणले ठीक आहे बनवून टाकतो, पण त्या बदकाकडे जा एकदा आणि विचारून ये त्याला तू खुश आहेस का? ते म्हणला तो खुश का नसणार? अरे म्हणले जाऊन तरी ये. ते गेला त्या बदकाकडं. ओ बदक राजे काय म्हणताय? हाय व्हाईट कलर तुमचा, मजाच मजा. सगळे बाकीचे थोडेसे पक्षी बिक्षी सगळे असे तुम्ही गोरे हिरो पांढरे शुभ्र, काय खुश असतात तुम्ही. लेकडं खुश आहे. कोणी लोक दगड हाणते, फोटो काढते, कोणी शिकाऱ्याला आम्हालाच टार्गेट करतो. मी जिंदगी पण बरोबर आहे. ते म्हणले तू पण टेन्शन मध्ये आहे. म्हणले चल महाराजाकडे जाऊ आपण. महाराजाकडे आले, यांनी सेम कंप्लीट सांगितली. मग महाराज म्हणला तुझं म्हणणं काय आता? बघा म्हणला मला पोपट बनायचे. काय म्हणला? बघा त्याचा कलर कसा आहे, त्याला राघू म्हणतात, त्याला खाऊ पिऊ घालतात. तर हे गेले म्हणले ठीक आहे बनवतो तुम्हाला पोपट, पण जाऊ नये त्याच्याकडे दोघं पण. त्या बघायला म्हणले जा. गेला बघला, विचारायला लागला हॅलो पोपट काय भारी आहेत तुम्ही, काय लोक तुमची सेवा करतात, पाणी फळं मिठू मिठू. ते म्हणले येड्या तुझ्या जंगलात आला ना ते हिरवा, मी हिरवा नाही जंगल पण हिरवं दिसत होतो मी तुला. किती वेळ लागला सापडायला तुला? हे काय कलर दिलाय का देवाने मला? आणि म्हणले लोक मला उडून देत नाहीत, पकडू पकडू पिंजऱ्यात ठेवतात. माझा जन्म उडायसाठी झालाय ना, हे येणे मला पिंजऱ्यात मानतात आणि माझ्या संग बोलतात. माझी ती पोपटी तिकडं जंगलात आणि येणे मला इथं पिंजऱ्यात कोणून ठेवले. काय जिंदगी आहे की? ते म्हणले तू पण खुश नाहीये. क्षमा आयला म्हणले. म्हणले चला गुरु कर महाराजाकडे चला. म्हणले काय प्रॉब्लेम आहे? त्यांनी सगळी कहाणी सांगितली. त्यानंतर म्हणले तुला कोणासारखं बनायचे? म्हणले करताल का? म्हणले मोरासारखं बनायचे मला. म्हणले डन, पण जाऊन तर या एकदा, पाहून तर या त्याच्याकडे. गेले तिघं पण मोराकडे. म्हणले ओ काय सुंदर आहे, राष्ट्रीय पक्षी आहेत तुम्ही, काय दिलाय वा तुमची फुलं, लूक काय तुमचा, खुश असताल वाटतंय? कारण की मला तुमच्यासारखं बनायचंय. अय कान देऊन ऐक. ठकडक 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 ठकडक. ते म्हणले काय? अरे म्हणले पुन्हा ऐक. ठकडक ठकडक ठकडक. शिकारी उरायलाय आणि ना पक आहेत ना आमचे, उपटू उपटू पुस्तकात घालतात, देवारात ठेवतात, देवाला लावतात आणि आमचं सगळं अंग सोलून टाकतात रे. बघ आता बिनपाकाचा मोर कसा आहे. हे काय जिंदगी आहे देवाने साला बरबाद करून टाकले. ते म्हणले तू पण टेन्शन मध्ये? हो म्हणले मी टेन्शन मध्ये आहे. म्हणले मग? म्हणले कोणी पाठवलं तुम्हाला? गुरुनी. म्हणले चला त्याच्याकडे. मग मोराला विचारलं तुझी काय इच्छा आहे? मोर म्हणला थकलो या जिंदगीला मी. म्हणले काय बनायचे? म्हणले मला कावळा बनायचे. मोर काय म्हणला मला? का कंपेअर करताय स्वतःच?
देवाने आपल्याला जे शरीर, जे बुद्धी, जे परिवार, जे बायको, जे मुलं, जे असोसिएशन, जे सिच्युएशन दिली ना, प्रेमाने वेलकम केलं पाहिजे, भगवंताचे धन्यवाद म्हटलं पाहिजे. मग क्रांती होत, मग क्रांती होत. अरे 2 हात नाही, 2 पाय नाही, असे लोक भगवंताची थँक्यू मानतात आणि लढतात. हां, ज्यांना आज बघितलं तर अक्षरशः मरणासाठी डॉक्टरने 3 महिने दिलेत, तरी पण ते जागतात का नाही जगत. ज्यांना चेअरवरून हालता येत नाही, सगळं शिसू टॉयलेट त्यांचं चेअरवर आहे, असे लोक सायंटिस्ट बनले राजांनो. का कम्पेअर करतात. एका शिक्षकाने मुलाला बाहेर काढून दिलं आणि एक चिठ्ठी दिली, आईने वाचली आणि वाचल्यानंतर मुलगा म्हणला, आई काय लिहिलंय? तर आई म्हणली, बाळा त्याची शाळा आहे ना, तुझ्या टॅलेंट एवढं टॅलेंट आहे की ते शाळा तुझ्या टॅलेंटला डेव्हलप करू शकत नाही, म्हणून त्यांनी सांगितलंय की तुमच्या मुलाला तुम्ही ट्रेन करा, ही शाळा त्याच्या कॅपेबल नाही आहे, या शाळेपेक्षा त्याचं टॅलेंट लय हायर आहे. म्हणले, बाळा मी तुला ट्रेन करणार. आणि जशी आईची डेथ झाली, आईचा बॉक्स पेटी उघडून पाहिलं तर त्याच्यात लेटर होतं की तुमचा मुलगा मंद बुद्धीचा आहे, ह्या शाळेत त्याला पाठवू नका. आणि तो पत्र वाचून, लेटर वाचून ढासा डोळ्यातून पाणी आलं. आणि तो होता थॉमस अल्वा एडिसन, ज्याने बल्बचा शोध लावला. किती मोठा सिद्धांत. इन्फॉर्मेशन, बिलीफ, हैबिट्स आणि फ्यूचर. यस और नो? किसी चीज को अगर दिल से चाहेंगे तो पूरी कायनात तुमसे मिलाने के लिए. कामयाबी के पीछे मत भागो, काबिल बनो, कामयाबी झक मार के आपके पीछे 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 आएगी. मतलब say thank you to God, say thank you to God, say thank you to God, say thank you to God. आणि स्वतःला विश्वास ठेवा. स्वतःला देवाने ज्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला दिलंय ना, ती राईट परफेक्ट सिच्युएशन आहे उंच गगन भरारी घेण्यासाठी. आहे का तयारी? आहे का तयारी? करताल का कम्पॅरिझन? कोणाला कोणासारखं बनायचंय? बोला आता. कोणाला कोणासारखं बनायचंय? कोणाला कोणती बायको पाहिजे होती? कोणाला कोणता नवरा पाहिजे होता? कोणाचं शिक्षण मिस झालंय? कोणाला असं वाटत होतं आई बाप घरी भेटलेत? छोड़ दो, ये सब कर्म है, प्रारब्ध है, भाग्य है. लड़ो इसके साथ, भागो मत, दौड़ो मत, सामना करो, नहीं तो आपके पीछे भागेगा. ये शरीर छोड़ने के बाद भी भागेगा, पीछे छूटने वाला नहीं है. बेस भागवत गीता. समझ में आया? हार नका मानू. फॅमिली टूरची तयारी केली, फुल तयारी केली. अमेरिकेतल्या एका फॅमिलीने जायचे टूरला आणि क्रूजमध्ये ट्रॅव्हल करायचं होतं. आणि तिकीट सगळं फायनल बुकिंग सगळे तयारीत होते जोरदार. आणि क्रूज जाणार दुसऱ्या दिवशी, तर इकडे त्यांच्या मुलांना कुत्र्याने चावा घेतला आणि डॉक्टरनी सांगितलं की आता तुम्ही ह्या इंजुरी सोबत क्रूजला ट्रॅव्हल करू शकत नाही. यायदर तुम्हाला मुलाला सोडावं लागेल, इथं तुम्हाला जावं लागेल. पण ते म्हणले मुलाला सोडून आम्ही जाऊ शकत. आणि ज्यावेळेस ते क्रूज निघलं, ज्याचं स्वप्न रंगवलंय 7-8 महिन्यापासून स्वप्न रंगवलंय, असं करू, अशी दंगा, असा मस्ती, अशी हॉलिडे ट्रिप करू. आणि जेव्हा ह्या कुत्र्यामुळं, ह्या चावल्यामुळं ते क्रूज तिथून जातंय, सगळ्याच्या डोळ्याला पाणी होतं. मुलं रडत होते. तो मुलगा म्हणत होता, पप्पा जा ना तुम्ही. सगळ्यांची इच्छा होती, तरी पण ते जाऊ शकले. फार दुःख झालं त्यांना, त्यांच्या काय आयुष्यात ज्या घटना घडल्या त्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी न्यूजपेपरला एक हेडलाईन आली की काल इथून क्रूज जे निघलं होतं त्याचं ॲक्सिडेंट झाला आहे, ते बुडलं आहे आणि त्याच्यातले 80-90% पॅसेंजर डेथ झालेत. ज्यावेळेस क्रूज सुटलं तेव्हा त्यांची मानसिकता काय होती, आणि ज्यावेळेस त्यांनी ती न्यूज ऐकली की क्रूज बुडालंय, त्यावेळेस त्यांची मानसिकता काय असेल. क्रूज बुडाल्यावर ते भगवंताची थँक्यू म्हणले असतील. राईट ऑर रॉंग? रिझल्ट आल्यावर भगवंताची थँक्यू नका म्हणू. जीवनामध्ये दुःख हे, अपयश हे, अधिकाराचं काहीतरी गमवलं गेलंय, अधिकाराचं काहीतरी सुटलं गेलंय, कर्म करून फळ भेटलं नाहीये, काहीतरी गमवलंय, ज्याच्यावर अधिकार होता ते सुद्धा नाही भेटलं. त्यावेळेस जर भगवंताचे थँक्यू मानू शकले ना, तर तुम्ही महान व्यक्ती बनू शकता. ज्या आपण सिच्युएशन मध्ये असताना त्या सिच्युएशनला एन्जॉय केलं पाहिजे. काय वाटतं तुम्हाला?
मग तुम्हाला असं वाटण कधी कधी नाही झालं यासोबत, नाही भेटलंय, ती भगवंताची इच्छा होती. येते लक्षात? एक मुलगा असाच आला आणि त्यांचं प्रेम होतं 4-5 वर्षापूर्वी पासून प्रेम होतं, लग्न बिग्न करणार होते आणि अनफॉर्च्युनेटली त्या मुलीने दुसऱ्या मुलासंग लग्न केलं. हा मुलगा ढसाढसा रडत होता. रिअल प्रेम होतं त्याचं, सुटतच नव्हतं. बोललो, चर्चा झाली, त्याला समजवलं, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत. म्हणलं त्याला थोडा वेळ लागेल हील व्हायला. आणि त्यानंतर चलत असताना आता रिसेंटली त्याचा मला फोन आला आणि म्हणला, सर ज्या 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट तुम्ही मला समजून सांगितली होती तिचं अर्थ मला आज कळायला लागलाय. खरंच ग्रेट आहे सर तुम्ही. म्हणलं काय झालं? त्यावेळेस तुम्ही जे समजत होते ना, तुझ्या नशिबात नसन, तुझे चांगलं असन, प्रारब्धात नसन, काहीतरी बॅड कर्मा भविष्यात लिहिला असन तुमच्या दोघांच्या युनिटीमुळं, म्हणून भगवंताने तुम्हाला दूर केलंय. तेवढाच तुमच्या आयुष्यात वेळ होता, तेवढाच ट्रॅव्हल करायचं होतं, म्हणून ते रिलेशन ब्रेक केलं गेलंय. हे तुम्ही मला समजत होता, पण मला समजत नव्हतं. म्हणलं आता कसं समजलं? म्हणलं ज्या मुलीशी मी प्रेम केलं होतं, जिच्या संग लग्न केलं होतं, तिला 2 बाळं, तिचे मिस्टर आर्मीमध्ये जॉब करत होते आणि ट्रॅव्हल करताना रात्री 11:30ला ॲक्सिडेंट झाला मोठ्या गाडीचा आणि याच्यामध्ये मिस्टर ऑन दी स्पॉट डेथ झाले होते. आणि त्यावेळेस तो फोनवर रडत होता. त्याला गिल्ट पण होत होतं, पण त्याला त्यावेळेस जेव्हा घटना घडत होती तेव्हा त्या घटना तो ॲक्सेप्ट करायला तयार. आणि ज्यावेळेस तो रिझल्ट आल्यानंतर त्याला रिअलाईज झालं. आता त्या व्यक्तीला जो अनुभव आला आहे, तो अनुभव त्याने जर राईट कन्वे केला तर लोकांना, जे लोक फास्ट समजून घेतील ना, ते लोक टॉप करू शकतात. काय वाटतं तुम्हाला? हे पुस्तकं, हे चांगले अनुभवी यशस्वी लोकांचे जे शब्द आहेत ना, हे शब्द बियासारखे आहेत. याला घ्या, हृदयात लावा आणि याचं मोठं झाड करा आणि याचे फळं स्वतः खा आणि समाजाला टोपरी येऊन वाटत सुटा. स्टीव्ह जॉब्स काय म्हणतात? कनेक्ट युअर डॉट्स. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आज ही घटना मला का घडू राहिली आहे, तेव्हा तुम्ही मागं 2, 5, 8, 10 वर्ष पाठीमागं जा आणि दुःखाच्या घटना आठवा. आणि तेव्हा तुम्हाला कळतं ते घटना घडली नसती तर हे झालं नसतं, हे घडलं नसतं तर हे झालं नसतं, हे घडलं नसतं तर हे झालं. कनेक्ट युअर डॉट्स. हात वर करून बोला, कनेक्ट युअर डॉट्स. बोला, कनेक्ट युअर डॉट्स, कनेक्ट युअर डॉट्स, कनेक्ट युअर, कनेक्ट युअर, कनेक्ट युअर. आपकी जिंदगी में जो भी अच्छा बुरा हो रहा है ना, वो भगवान की और आपके सपनों की मर्जी है. आपका सपना इतना बड़ा है तो भगवान चैलेंज भी उतना ही देंगे ना बॉस. पंगा ही वो ऐसा लिया है ना, तो फिर चैलेंजेस भी उतने आएंगे और जितना बड़ा संघर्ष होगा ना बॉस, उतनी बड़ी जीत होने वाली है. मग कंपेअर करणं सोडून द्यायचं आपल्या आयुष्यात. आपल्याला सिक्रेट ऑफ वर्ल्ड टॉप 1% पीपल, ह्या जगातले जे 1% हायर लेवलचे सक्सेसफुल लोक आहेत, त्यांचं हे सिक्रेट आहे. त्यांनी असे 4 इंटिरियर एम्पायरला कॉन्कर केले, तोडले, म्हणून ते टॉपला गेलेत. ऐकायचे का? माइंड सेट, हार्ट सेट, हेल्थ सेट अँड सोल सेट, हे 4 गोष्टी आयुष्यात फार इम्पॉर्टंट आहेत. प्रत्येक सक्सेसफुल लोक स्वतःच्या माइंडसेटवर काम करतात. ते माइंडमध्ये पैसे खर्च करतात, माइंडला कंट्रोल करतात, माइंडला स्टेबिलिटी करतात, माइंडला रिप्रोग्राम करतात. कारण की सगळ्या सिच्युएशन तुमच्या काय आता माइंडसेटवरती येतात. जर तुमचा माइंडसेट जो बनतो तो गुड आणि बॅड इन्फॉर्मेशनच्या बेसवर तुमचा राईट आहे. इन्फॉर्मेशन, क्वालिटी इन्फॉर्मेशन तुमच्या आयुष्यात शांतता आणू शकते, गुड इन्फॉर्मेशन. आणि तुमच्या आयुष्यात बॅड इन्फॉर्मेशन तुम्हाला डिस्टर्ब करू शकते. काय वाटतं तुम्हाला? आत्ता इथे एखादा मर्डर करताना किंवा एखादी हत्या होताना किंवा ॲक्सिडेंट होताना असे व्हिडिओ येतात ना फेसबुकला, हे पाहिल्यानंतर इमोशन्स कुठल्या जागा होतात? भीतीदायक, करुणा जागा होतात का नाही होत? मग जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल, तुमचा माइंडसेटवर तुम्हाला काम करावं लागेल. आणि माइंडसेटवर काम कसं होईल? माइंडसेटवर काम करणं म्हणजे प्रत्येक ठिकाणी पॉझिटिव्ह पाहिजे. कुठली पण घटना घडून द्या आणि त्या घटनामध्ये जर तुम्ही निगेटिव्ह पाहिलं तर निगेटिव्ह विचार तुमच्याकडे येईल आणि तुम्ही तुमच्या टार्गेटपासून काय होता? दूर जाता. तर आपल्याला पॉझिटिव्ह पाहणं म्हणजे काय? त्याच घटनामध्ये एक पॉझिटिव्ह विचार पकडा. तो पेनफुल असन, त्रासदायक असन, पण तो विचार तुम्हाला तुमच्या स्वप्नाकडे 2 पावलं पुढे नेऊ